नमस्कार, मी स्वाती. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन टिक्की. आता बऱ्याचदा असं होतं की काही भाज्या, कडधान्य आपल्याला नाही आवडत, म्हणून आपण त्याच्या टिक्की, पराठे असे वेगवेगळे प्रकार करत असतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे सोयाबीन टिक्की. बनवायला खूप सोपी आहे, खायला अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि प्रोटीनने भरलेली अशी ही टिक्की आहे. तर चला मग बघूयात याची रेसिपी कशी आहे ते. सर्वात अगोदर आपण सोयाबीन भिजत ठेवलेले होते. एक 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित सोयाबीन भिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं भिजल्या गेले की एका भांड्यामध्ये काढून आपण याला बॉईल करून घेणार आहोत 10 मिनटासाठी. एक 10 ते 12 मिनटं फक्त आपल्याला बॉईल करायचे आहेत. आता बाइंडिंगसाठी म्हणून तुम्ही बटाटा वापरू शकता, पण इथे मी बेसन पीठ वापरणार आहे. बटाटा वापरल्यानंतर काय होतं, आपली जी टिक्की आहे ना ती जास्त सॉफ्ट बनते. त्याच्यामुळे आपण बेसन पीठ वापरणार आहोत. तर बेसन पीठ आपल्याला थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. अगदीच याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ड्राय रोस्ट नाही करायचं आहे. हलक्या हाताने एक 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला व्यवस्थित असं रोस्ट करून घ्यायचं आहे. आता आपलं बेसन पीठ व्यवस्थित रोस्ट झालं की आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बेसन पिठाचा जो कलर आहे ना तो अजिबात चेंज झालेला नाही आहे. आपण एक हलक्या हाताने 2-3 मिनटं फक्त याला रोस्ट करून घेतलेलं आहे. समजा तुम्हाला बाइंडिंगसाठी बटाटा वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता. आता बघा 10 मिनटं आपले झालेले आहेत. सोयाबीनमधून सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला जराही पाणी ठेवायचं नाही आहे. व्यवस्थित असं पिळून पूर्ण पाणी आपल्याला याच्यातून काढून टाकायचं आहे. आता बघा ऑलरेडी यातलं पाणी काढून झालेलं आहे. तरी पण थोडे थोडे सोयाबीन हातामध्ये घेऊन मी सगळं पाणी यातलं काढून टाकते आहे. जर तुम्ही यापूर्वी कधी सोयाबीन टिक्की बनवली नसेल तर नक्की बनवून बघा. खूप मस्त लागते, टेस्टी बनते आणि खूप झटपट होते. आता भाजी बनवायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये ही टिक्की बनते आणि जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन आपलं खाऊन देखील होतं. तर बघा व्यवस्थित असं सगळं पाणी काढून झाल्यानंतर आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. आता बाइंडिंगसाठी समजा तुम्हाला बटाटा किंवा बेसन पीठ हे नसेल वापरायचं तर तुम्ही पोहे देखील वापरू शकतात. 15 ते 20 मिनटासाठी पोहे भिजवत ठेवायचे. सगळं त्याचं एक्स्ट्रा पाणी काढायचं. त्याचा छान एक लगदा तयार होतो. त्याच्यामध्ये हे सोयाबीन टाकून तुम्ही ती टिक्की देखील बनवू शकतात. समजा टिक्की तुम्हाला अजून क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्सचा पण वापर करू शकता. पण आपल्याला घरामध्ये प्रत्येक वेळेस ब्रेड क्रम्स अवेलेबल असतीलच असे नाही आहे. तर घरामध्ये जे पण पदार्थ अवेलेबल आहेत त्यामधूनच आपण ही टिक्की बनवतो आहे. आता सर्व पाणी काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सोयाबीन फिरवून घेणार आहोत म्हणजे ते एकसारखे होतील. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं टाकणार आहोत. समजा तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही हे अवॉइड केलं तरी चालेल. आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. आपण रोस्ट केलेलं बेसन घेणार आहोत. हिंग, हळद, भरपूर अशी कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला आणि धने पावडर. आणि सोयाबीन टिक्कीमध्ये टाकण्यासाठी आपण एक मोठा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे. तो देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चवीपुरतं मीठ. आता सगळे मसाले, कोथिंबीर, कांदा, बेसन टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं त्याचं प्रमाण कळेल. लाल तिखट आपण आपल्या चवीप्रमाणे, तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकतात. समजा लाल तिखटच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तरी देखील चालेल, किंवा तुम्ही हिरवी मिरची आणि लाल तिखट हे दोन्ही जरी वापरलं तरीही चालेल. जास्त तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता. आता बघा भरपूर असा कांदा घेतलेला आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे. तो देखील आपण याच्यामध्ये मिक्स करतो आहे. आता सगळी जिन्नस आपले टाकून झाली की व्यवस्थित याला असं आपण मळून घेणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर आपण टाकलेली आहे. आता मी 1 वाटी सोयाबीन घेतले होते त्याच्यासाठी 4 चमचे एवढं बेसन पीठ लागलेलं आहे. जेवढा कमी वापर बेसन पिठाचा करता येईल ना तेवढा करा, म्हणजे आपली जी टिक्की आहे सोयाबीनची ती पिठाळ नाही लागणार आणि टेस्टला पण खूप मस्त लागेल. सोयाबीनची पूर्ण टेस्ट आपल्याला जाणवेल.
तर बघा 4 चमचे एवढं बेसन पीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूयात. मीठ सगळ्यात शेवटी याच्यासाठी टाकलं आहे जेणेकरून सगळे जिन्नस पडल्यानंतर आपल्याला मिठाचा व्यवस्थित असा अंदाज येतो. तर बघा व्यवस्थित याला आता मिक्स करून घेणार आहोत. आता बेसन पीठ आपण अगोदर रोस्ट करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे शालो फ्राय करताना पीठ कच्चं लागण्याची किंवा एक बेसनाची कच्ची चव असते ना, ती अजिबात जाणवणार नाही आपल्याला. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घेतो आहे. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे नॉनव्हेज खात नसतील, फक्त व्हेज खात असतील, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. खूप जास्त प्रोटीन या सोयाबीनमध्ये असतं आणि प्रत्येक वेळी सोयाबीनची भाजी खायची म्हटली तर आपण थोडासा कंटाळा करतो. त्याच्यामुळे हा वेगळा प्रकार एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि जास्त प्रमाणामध्ये जे प्रोटीनचं कंटेन आहे ते तुमच्या शरीरामध्ये जाईल. तर बघा व्यवस्थित अशी टिक्की आपण करून घेतो आहे. आपण 1 वाटी जे सोयाबीन घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये 5 टिक्की आपली आरामात बनतात. तर बघा व्यवस्थित अशी आपली टिक्की करून झालेली आहे. आता आपण याला शालो फ्राय करून घेणार आहोत. आता ही टिक्की शालो फ्राय करण्यासाठी मी तेलाचा वापर करते आहे. समजा तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता. आता अर्धा पळी एवढं मी तेल टाकलं आहे पॅनमध्ये. व्यवस्थित हे तेल संपूर्ण पॅनला लावून घेते आहे जेणेकरून आपली जी टिक्की आहे ती खाली चिटकणार नाही. तर बघा व्यवस्थित असं आपला पॅन गरम देखील झाला आहे मस्त. तेल सगळीकडे पसरवून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये टिक्की फ्राय करून घेणार आहोत. आता एकदम अलगद पद्धतीने आपल्याला एक एक टिक्की या पॅनमध्ये ठेवायची आहे जेणेकरून टिक्की कुठेही तुटायला नको म्हणून. आणि टिक्की टर्न करताना आपल्याला एका साईडने जी टिक्की आहे पूर्णपणे शालो फ्राय होऊ द्यायची आहे, कारण की आपण मध्येच टिक्की जर टर्न करायला गेलो तर आपली टिक्की तुटू शकते. आता सगळी टिक्की टाकून झाल्यानंतर मी या पद्धतीने तेल सगळीकडून पसरवून घेते आहे. आता बघा साईडने थोडंसं तेल फक्त मी सोडते आहे आणि वरच्या भागाला देखील हे तेल लावून घेते आहे, म्हणजे नंतर आपल्याला जास्त तेल टाकण्याची अजिबात गरज लागणार नाही. आता बघा अगदी कमी तेलामध्ये आपली मस्त टिक्की फ्राय होते. आता एक 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर अलगद पद्धतीने आपल्याला ही टिक्की टर्न करून घ्यायची आहे. आता बघा एका साईडने आपली टिक्की व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला टिक्की टर्न करून घ्यायची आहे. एका साईडने व्यवस्थित अशी ही टिक्की शालो फ्राय झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता टर्न केल्यानंतर अगदी थोडं तेल आपल्याला साईडने सोडायचं आहे जेणेकरून खालच्या साईडने देखील आपली टिक्की व्यवस्थित अशी फ्राय होईल. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्हाला त्या रेसिपी पण खूप आवडतील. तर भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.